बाळूमामांना तुम्ही आता बकऱ्यामध्ये तुम्ही गेला होता बाळूमामांच्या हा बकऱ्यामध्ये मामांच्या बकऱ्यामध्ये गेला होता. गेलो तर बकऱ्यामधलं मामांना बघायला भरपूर माणसं यायची. याची किंवा मग त्यावेळेचा एखादा अनुभव तुम्हाला आठवतोय का? अनुभव म्हणजे असं माणसं याची सांगायचं आम्ही लांबच बसत होतो सारखं. आम्ही लांबच बसू शकायचं. माणसाची काहीतरी सांगायचा करायचा भंडारा द्यायचा. बर खरं की आम्ही जरा लांब लांब बसणार लोक पब्लिक लई येणार नाही आम्हाला काय ऐकू येणार नाही. असं कापशीला मेचक्याला जायत होता. मग हिथं आल्यानंतर आम्ही आपलं पोळ्या बिळ्या करून घेत होता. आमची सासू मी. मग त्यातलं 5 पोळ्याचा निवड काढून दिले की एक अर्धी पोळी खाणार आणि घरला ने जा म्हणून सांगणार. हे प्रसाद सगळेजण खावा जाऊ म्हणणार. आम्हाला तेवढंच थोडंच काढून घेणार. ते अर्धीच पोळी खाणार त्यातली आणि एवढाच भात खाणार. जराच सांडगे घेणार जराच तेवढंच आपलं आमटी घेऊन खाणार आणि परत प्रसाद ने जा म्हणून देणार आम्हाला. बाळूमामांच्या वर तुमचं इथं देऊळ आहे, तुमचं मंदिर आहे बाळूमामांचं, तुम्ही तुमच्या जागेत बांधलाय. हा आमच्या जागेतच बांधलाय. मग ते त्यामध्ये मागं मी आलो होतो त्यावेळेला बाळूमामांची काठी मला दिलेली तुम्हाला बघायला मिळाली. हा मग त्यावेळेस तुम्ही आता हे मंदिराची पूजा कोण करते? मग आमचा मुलगा थोरला. थोरला मुलगा पूजा करतो. गुंडा अण्णा पारबावे. बाळूमामांचं इथं तुमचे जे सगळे वंश झाले होय त्यांचं मूळ गाव हे नव्हे दुसरं कुठलं तरी होतं असं मला समजतं. नाही 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 मूळ गाव हे जन्मघर आहे. नाही बाळूमामांचं नव्हे. तुम्ही बाळूमामांचे आई वडील म्हणजे त्यांनी बना निंबार्गीशन आलेला आहे. बना निंबार्गी. हा बना निंबार्गीशन येऊन कुठं आलाय बना निंबार्गी? कुठं लांब हाया तिकडं अजून हाया हेळवी सांगतोय की. मला सांगा मामांना तुम्ही आता बघितलंय? बघितलं पुष्कळ वर्ष बघितलं. बर तुमच्या घरातलेच आहेत ते? आमच्या घरातच केलं. मग त्यांच्याविषयी त्यांचं दिसणं कसं होतं, त्यांचं बोलणं चालणं कसं होतं? बोलणं म्हणजे असं अगदी सौम्य स्वभावानंच बोलत होतं ते. बर असं कोणाला आता काय शिवी देत होतं प्रत्येकाशी. शिवी देऊन तेवढं चांगलं व्हायचं. चांगलं व्हायचं. मला सुद्धा फळ घालताना रांड हे फळ मला हे देऊन फशीचं काय म्हटलं. मग ते मी घ्याच्या अवताल घेत जाऊन ते आमच्या मुलग्याला एक बिन लग्नाचा घेतला. असं झालेलं आहे. ते गोरंब्याला आहे. गोरंब्याला वाघजाईच्या डोंगरात. त्या वेळेला ठीक आहे. मग आणि काय तुम्हाला आठवतंय? आणि काय आता काय आठवत नाही. आणि सारखं जायचं होता येत होता. आता तुम्ही मामांची सेवा बाळूमामांची सेवा आता कशी करता? सेवा म्हणजे मुलंच आता येऊन सकाळी पहाटे उठून आंघोळ करून येतात. तिथनं पूजा करतात. 6ला म्हणजे आरती करतात. आरती केलं मंदिरामध्ये आरती केलं की संध्याकाळी 7ला आरती करतात. पूजा चांगली करतात. मग मी काय आपलं हे सगळं राऊंड लोटून काढायचं. कचपाटी देत नाही. भरून टाकायचा पाला पात्र रोज पत्त हे सगळं मी करतो. आणि येड सारी 2 ट्रॅक्टर आहेत. ते नातो ते एक नातं घेऊन जातो. मी आपलं येड सारी इथं असतो. माणसं येतील ते भंडार लावायचं. मी इथंच असतो. मामांचं घर अक्कोळमध्येच आहे. बघायला नाही सर तुम्ही? बघितलंय मी जाऊन तिथं शूटिंग करून आलो. अक्कोळातच आहे. मग ते त्याविषयी तुम्ही सांगा. तिथं मामा तिथं घर आता सध्या कसं आहे, कशी परिस्थिती आहे घराची? त्या घर म्हणजे ते सख्या भावाच्या मुलगाने विकला आहे. ही जागा 15 गुंठ ही पण विकला. ते घर पण विकला. घर विकल्यानंतर तिथं आणि घराजवळ 6 गुंठ रान होतं ते विकला. ते विकला. मग आमचं मालक काय म्हणाला, आता दादानं सगळं विकला, माझ्या तात्याचं नाव करायचं, अक्कोगावचं नाव बुडतंय म्हणून एवढं 8 गुंठ जागा त्याच्या नावानं दान करून आम्ही देऊळ बांधलंय. 20 वर्ष विचारली. म्हणजे काहीतरी बघा 16 वर्ष 12 वर्ष तसंच होतं. आता 7-8 वर्ष झालं आम्ही मूर्ती बसवलं. मग आमचा मालक एक 6 वर्ष पूजा बिजा केलं. त्यांनी वारलं. त्याला अटॅक आला. बाळूमामांच्या इथं घरात तुमच्या घरात वंशावळ जी आहे त्या वंशावळीमध्ये कोण कोण आहेत आता सध्या? आता बाळूमामांचा वंशावळ म्हणजे बाळूमामाच्या भावाच्या लेकानं दादू आरबाळ्या. दादू आरबाळ्याच्या पत्नी रामा आरबाळ्या. रामा आरबाळ्याला 2 बायका. पहिल्या बायकोला 3 मुली आहेत. मागल्या बायकोला मुलं नाहीत. ते रामा आरबाळे बी वारून गेला. दादू आरबाळे वारून गेला. भीमा आरबाळे बी वारून गेला. सगळं वारलं ते. मग त्या 2 बायका तेवढ्या आहेत त्यांच्या. बाळूमामांचं पूर्ण नाव कसं? पूर्ण नाव बाळू मायाप्पा आरबावे. बाळू मायाप्पा आरबावे.
वडिलांचं पूर्ण नाव कसं? कोणाच्या मायापा? बाळूमामांच्या. बाळूमामांचंच की, वडिलांचं मायापा. मायाप्पा आरभावे. हा मायापा. आणि आईचं नाव कसं? सुंदराबाई. सुंदराबाई आरभावे. हा सुंदराबाई. आणि पत्नीचं नाव? सत्यवा आरभावे. सत्यवा आरभावे. आणि बहिणीचं गंगूबाई खिलारे. हा बहीण कुठं असते मग? बहीण वारली होती, पण बर. ती बहीण बी हिथं दिलत, इथं अकोलमध्ये दिलं? अकोलमध्ये दिलत हो, हा. खिलाऱ्याच्या घरात नाही दिलत. बर बर. मग ती पण वारली. मग तुम्ही ह्या घरच्या सुनबाया, हो. मग तुम्ही लहान बाळूमा लहानपणे असं होते त्यावेळेचा काही किस्सा वगैरे ऐकलाय काय घरातनं? ते काय नाही ऐकाय नाही. बर. आमचे सासू एवढं सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवलंय. सासूने आणि सासरे बुवांनी तुमच्या काय काय सांगितलं तुम्हाला बाळूमामांच्या विषयी? हे आता काय सांगितलं का नाही, हा. हे सगळं मला सांगितलं. बर बर बर. मग तेच आम्ही लक्षात धरलं, तेच नातवाला मी सांगितलं, हा. मला जरा येडबडतं म्हणतात नातू सांगतोय आता असं झालं. हा हा हा. कारण ते बचावी बसवून घेतलंय, तोंडात दात नाही येऊन त्याच्यामुळे जरा येडबडतंय. बरोबर. हा हा जेवताना तेवढं घालतो, जरा टोचाला नवीन करून घेतलोय आणि हा. 15-16 वर्ष करून घेतलं तर ते मोडलं. बर. आणि आता परत 5,000 देऊन आणि करून घेतलं.